आत्ताच आलेलो आहोत फिरायला. तर कुठे चाललो आपण? गोव्याला. तर अचानक आमचा टूर ठरलेला आहे गोव्याला जाण्याचा. तर आम्ही ह्या वेळेस चाललेलो आहोत ट्रॅव्हल्सनी. तर आता आम्ही काही वेळातच पोहोचणार आहे स्टँडवरती आणि मग ट्रॅव्हल्समधून निघणार आहे गोव्याला. तर आम्ही कसं जाणार आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला. 4 दिवसासाठी आम्ही घेतलेल्या आहेत एवढ्या साऱ्या बॅग आणि आता निघालोय पुढे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आम्ही निघालेलो आहोत पुढे. खूप मस्त भारी वाटतंय गोव्याला जाण्याची. मुलांना एक्साइटमेंट आहे. तर आमची फॅमिली चाललेली आहे गोव्याला. तर आम्ही स्लीपर कोचनी जाणार आहोत गोव्याला. तर आता आम्ही आलेलो आहोत. मागच्या वेळेस गोव्याला जाताना आम्ही आमची स्वतःची गाडी घेऊन गेलो होतो, पण खूप त्रास झाला प्रवासाचा, ड्रायव्हिंगचा वगैरे. तर ह्यावेळेस आम्ही स्लीपर कोचने गोव्याला जायचं ठरवलेलं आहे. तर चला, लगेज वगैरे आता आम्ही ठेवलं आहे आणि आता स्लीपर कोचमध्ये मी चढलेली आहे. तर फायनली आम्ही आलेलो आहोत आमच्या गाडीमध्ये. तर ह्या 2 सीट आहेत प्रथमेश आणि अर्णवच्या आमच्या एक्झॅक्ट मागे आणि मस्त वातावरण आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत पुढे. हाय फ्रेंड्स. तर आम्ही आता आलेलो आहोत ट्रॅव्हल्समध्ये. तर स्लीपर कोचने आम्ही चाललेलो आहोत गोव्यासाठी. तर याआधीसुद्धा आम्ही गोव्याला गेलो होतो. 10 वर्ष झाले असतील नाही का. 10 वर्षापूर्वी आम्ही गोव्याला गेलो होतो, पण तेव्हा मुलं लहान होती. तर ह्यावेळेस आम्हाला राईड्स वगैरे करायच्या. तर आम्ही पुन्हा गोव्याला जायचं ठरवलेलं आहे. अगदी शॉर्ट ट्रिप करणार आहे, फुल धमाल करणार आहे. तर नक्कीच पुढचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता मध्ये जर कुठे थांबलो तर नक्कीच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन, नाहीतर डायरेक्ट भेटूया गोव्याला गेल्यावर. चलो. तर अनाउन्समेंट झालेली आहे. स्माइलस्टोन या हॉटेलमध्ये गाडी थांबणार आहे. तर वॉशरूम आणि नाश्त्यासाठी इथे गाडी थांबत असते 15 मिनिटासाठी. अगदी शार्प 15 मिनिटच गाडी थांबते. तर एकदम पटापट सगळं आवरायचं आहे. तर आम्ही आता मस्त इथे नाश्ता करणार आहे. तर नाश्त्यासाठी आम्ही घेतलेले आहे पावभाजी. तर पावभाजी खाऊन आम्ही निघणार आहे पुढे. तर आता रात्र होणार आहे आणि आम्ही डायरेक्ट भेटणार आहे 5 ते 6 तासानंतर. तर 6 तासानंतर आम्ही आलेलो आहोत पुढच्या हॉटेलवरती. तर इथे छान जेवण वगैरे करायचं आहे. तर मला जास्त भूक नाही म्हणून मी दाल खिचडी मागवली आणि यांनी पनीरची भाजी आणि रोटी. तर आता मी मस्त जेवणार आहे आणि आराम करणार आहे. आता भेटूयात उद्याच. तर सकाळी 10 वाजता आम्ही पोचलेलो आहोत गोव्यात. तर गोव्यामध्ये मापुसा म्हणून किंवा मापसासुद्धा म्हणतात त्याला. तर तिथे आम्ही उतरणार आहोत आणि मग आमची गाडी येणार आहे आणि मग जाणार आहे हॉटेलवरती. तर कॅन्डलम बीचच्या इथेच आमचं रूम आहे. तर तिकडे आता आम्ही जाणार आहे. तर मस्त असं सकाळचं वातावरण आहे आणि आम्ही चाललेलो आहोत हॉटेलवरती. आत्ताच पोहोचलो. तर चला. रूम चेकिंगचा टाईम आमचा 12 वाजताचा आहे. आम्ही 10:30लाच पोचलो. तर इथे एक रूम घेतला आम्ही चेंजिंगसाठी. चेंज वगैरे केलं आणि आता निघालेलो आहोत बीचवरती. तर लगेज नंतर ठेवणार आहे आम्ही रूमवरती आल्यानंतर. तर आता इथे बाहेर आल्यावर लगेच हे बाईकचं शॉप आहे. तर आम्ही इथून स्कूटी घेतो आहे. आम्हाला बुलेट घ्यायची होती ॲक्च्युली, 2 बुलेट. पण बुलेट घेतल्या तर 2 दिवस घ्यावे लागतात आणि त्यांच्याकडे अवेलेबल पण नव्हत्या. आणि आम्ही नेक्स्ट डे तर 4 व्हीलर 2 दिवसासाठी बुक केलेली आहे. तर आता आम्ही ह्या 2 व्हीलर घेऊन चाललेलो आहोत बीचवरती. तर स्कूटीवरती राईड करणार आहे, मस्त फुल धमाल करणार आहे. तर नक्की व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत पहा. भारी गोव्यामध्ये येऊन इथे स्कूटी चालवतोय, मस्त वाटतंय. बुलेट असती तर आणखीन छान मजा आली असती, पण ते 2 दिवसाशिवाय बुलेट रेंटने देत नाहीत. आणि 800 to 1000 एवढं रेंट आहे बुलेटचं आणि स्कूटीचं आहे 400 ईच. आमची खूप इच्छा होती पण नाही जमलं. तर आता मस्त जेवण वगैरे करून आता आम्ही निघणार आहे बीचवरती. पावसाळा सुरू होतोय पण वातावरण एकदम व्यवस्थित छान आहे. तर आम्ही चाललोय आता बीचवर. तर आम्ही फायनली बीचला पोहोचलेलो आहोत. कोणता बीच आहे प्रथम? कॅन्डलम बीचला आम्ही आलेलो आहोत. तर मस्त वाटतं, एकदम भारी वाटतंय. जेवण वगैरे पण एकदम मस्त झालं आमचं. तर चला आता जाऊयात बीचवरती.
तर मस्त असा निराशार समुद्र, निळं आकाश आणि त्यामध्ये आम्ही मस्त रील्स करतोय. तर तुम्हाला या रील्स पाहायच्या असतील तर नैना विश्वासराव या इंस्टाग्रामच्या पेजवरती तुम्ही जाऊन नक्कीच माझं पेज फॉलो करा आणि माझ्या रील्स पहा. एकदम मस्त आम्ही फुल धमाल करतोय. मम्मी एक जणांचं काम असतं सामान सांभाळायचं. तर ऊन आहे तर मी सावलीत बसलेली आहे आणि हे सगळे करतायत धमाल तिथे. तर प्रथमेश इकडे आला की मग मी जाणार आहे पुन्हा. बीचवरती पूर्ण गर्दीच गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता जसं जसं वेळ व्हायला लागला तशी लोक वाढत चाललेली आहेत. आम्ही आलो तेव्हा खूप कमी गर्दी होती आणि आता गर्दी खूप वाढलेली आहे आणि मी बसलेली आहे इथे. आणि आता मात्र प्रथमेशने घेतलेला आहे कॅमेरा आणि आता मी आलेली आहे पाण्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी. आधी बराच वेळ मी पाण्यात खेळली होती, थकले, बसले, मग आता प्रथमेश आलेला आहे. तर हे पहा मस्त अशा लाटा अगदी डोक्यापर्यंत येत आहेत. निळशार पाणी एकदम भारी. आम्ही खेळतोय पकडापकडी एकदम भारी मस्त खूप धमाल. तर आम्ही आताच कॅन्डेलियम बीचवरून आलो आहे. फुल धमाल केली. मजा आली ना प्रथमेश? मस्त गोव्याचं एकदम भारी मजा केली आम्ही आज. तर चला आता रूमवर जाणार आहे. भेटूया तिकडे गेल्यावर. प्रथमचा आणि माझं टॅटू काढायचं चाललंय. बघू जमलं तर काढण्याचा प्रयत्न आहे. बघू टेम्पररी. तर गाडी घेताना पेट्रोल नक्की चेक करा. प्रथमेशने पेट्रोल चेक केलं नव्हतं त्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊन पेट्रोल भरावं लागलेलं आहे. आणि आता 15 मिनिटातच आम्ही पोहोचणार आहोत रूमवरती. आम्ही 2 बेडरूम स्वीट बुकिंग केल्या होत्या ऑनलाईन. तर चला, तर लक्झरियस अशा मस्त अशा आपल्या ह्या रूम्स आहेत, तुम्हाला आम्ही दाखवतो आहे. खूप सुंदर असा व्ह्यू ह्या विंडोमधून आपल्याला दिसणार आहे. आम्ही ऑनलाईन बुकिंग करताना हे सगळं पाहिलं होतं. तर मस्त अशी नारळाची झाडं, सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथून दिसत आहे. एकदम भारी वाटतं आहे. तर आम्ही आलेलो आहोत आत्ताच बीचवरून आणि आता आम्हाला चेंज वगैरे करायचं आहे. पटकन मी दुसरासुद्धा जो बेडरूम आहे हा तुम्हाला दाखवते. तर हा लक्झरियस मोठावाला बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. तर याला 2 साईड विंडो आहेत. खूप मोठी विंडो आहे. पलीकडून सुद्धा याला विंडो आहे. तर मुलांनी ह्या रूमवर ऑलरेडी कब्जा केलेला आहे. ठीक आहे, इट्स ओके. तर चलो. आलेला आहे आणि बुकिंग केलेला आहे आमच्या. एजंट आलाय आमचा. एजंट प्रथमेश. तर अर्णव आता तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतोय टेरेसवरती. स्पेशल आमच्यासाठी आहे. प्रायव्हेट पूल. प्रायव्हेट पूल आहे अगदी आमच्या रोडच्या बाजूला. हा मिनी पूल आहे. शावर घे दादा पहिले. स्पेशल तुमच्यासाठी ते म्हणाले. जाऊ मी मारू डुबकी. तर फ्रेंड्स मस्त अंडर वॉटर आम्ही व्हिडिओज केलेत. माझा मोबाईल सॅमसंग S23 आहे. तर वॉटरप्रूफ मोबाईल असल्यामुळे छान व्हिडिओ वगैरे करता आले आम्हाला. तर खूप छान वाटतं आहे. मस्त एन्जॉय केलं आहे आम्ही. धम्माला आली आहे. तर मस्त स्विमिंग वगैरे इथे करतो आहे आम्ही. वातावरण अगदी सुंदर आहे. पण काही वेळातच आम्हाला कळालं की आमच्या मोबाईलमध्ये पाणी गेलं आहे आणि ते पाणी आहे क्लोरीनचं. आणि क्लोरीनच्या पाण्यामध्ये मोबाईल गेल्यानंतर मोबाईल खराब होतो हे कळालं. तर खूप वाईट वाटत होतं. तरी आम्ही थोडासा व्हिडिओ वगैरे केला, स्विमिंग वगैरे केली आणि मग आता मोबाईलला काय करायचं असा विचार केला. आणि मग शेवटी आम्ही ठरवलं की सॅमसंगच्या शोरूममध्ये जायचं आणि मग मोबाईल रिपेअर करून घ्यायचा. चला आता गोव्यामध्ये मी गाडी चालवते मस्त. प्रथमेश आणि मी. थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला तर रिपेअर करून आला मोबाईल आणि आता पुन्हा आपला ब्लॉग चालू करूया.
चलो तर मोबाईल रिपेअर करून आम्ही पुन्हा रिटर्न आलेलो आहोत. तर आम्हाला कळालं की इथे मोबाईल आपल्याला क्लोरीनच्या पाण्यात घातल्यामुळे मोबाईलमध्ये आतमध्ये काही डॅमेज होण्याची शक्यता होती. पण आम्ही क्विक मोबाईल घेऊन गेल्यामुळे मोबाईलला काही झालेलं नाही आहे. तर मोबाईल क्लीन झाला आहे. त्यांनी त्यांचे चार्जेस घेतलेले आहेत. मोबाईल पूर्ण पॅक करून पुन्हा दिलेला आहे आम्हाला. आणि पुढे आम्ही निघालेलो आहोत आता. तर बागा बीचला चाललेलो आहोत. फुल धमाल करणार आहे बागा बीचला. तर इथे फुल एन्जॉय करतो आम्ही. फोटो सेशन आमचं चाललेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता फुल मस्त. तर एकदम भारी वाटतंय. ज्या कोणत्या आमच्या हाऊस होत्या त्या सगळ्या आम्ही इथे केलेल्या आहेत. आणि मस्त इथे सॉंग्स वगैरे चालू आहेत. भारी धमाल करतोय आम्ही इथे. तर सकाळी ज्या बीच हॉटेलवरती आम्ही आलेलो होतो तिथेच पुन्हा आम्ही संध्याकाळी फिश खाण्यासाठी आलो. सकाळी आम्ही चिकन खाल्लं होतं आणि आता आम्ही मस्त फिश थाली एन्जॉय केली आणि त्यानंतर निघालेलो आहोत रिटर्न रूमवरती. तर आता मी ड्राईव्ह करायला घेतलेली आहे. मस्त थंडगार हवा आणि फुल धमाल केली बीचवरती आम्ही. कोणतंही टेन्शन घेतलं नाही. काय कोण म्हणेल काय होईल याचं काही नाही टेन्शन घेतलं. फुल धमाल केली. आणि इथे आम्हाला शॉपिंगसाठी थोडं थांबावंसं वाटलं तर थांबलेलो आहोत आम्ही शॉपिंगसाठी. तर बघूयात काय काय घेतो आहे आम्ही इथे. तर प्रथमेश आणि अर्णवने इथे लॉकेट घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मला इथे ही बँगल आवडलेली आहे. तर ही बँगल मी घेतली. अगदी रिजनेबल रेटमध्ये आम्हाला भेटलं. तर आता आम्ही चाललेलो आहोत पुढे. तर तुम्हाला मला एक सांगावंसं वाटतं की गोव्याला येताना जास्ती कपडे आणू नका. आपण कसं प्रत्येक दिवसाचे कपडे ठरवून आणतो तेवढे कपडे आणायची गरज नाही. कारण मी स्वतः आणले. मला इथे येऊन काही घ्यायची इच्छा झाली नाही कारण मी सोबत कपडे आणले होते. पण खूप लेडीज घेत होत्या आणि तेच वेअर करत होत्या. तर मी सुद्धा असंच करायला पाहिजे होतं असं मला वाटलं. तर चला जाऊयात आता हॉटेलवरती. तर फ्रेंड्स जस्ट आम्ही आत्ताच बागा बीचवरून आलेलो आहोत. मस्त तिथे फिश वगैरे एन्जॉय केले. त्याचबरोबर रात्री नाईटमध्ये बागा बीच कसा असतो हे सगळं अनुभवलेलं आहे. खूप मस्त भारी.
फुल धमाल आली. फोटोज वगैरे काढले, तिथे डान्स वगैरे होते ते सगळं. पण अचानक थोडासा पाऊस वगैरे आला, पण आम्ही त्यावेळेस जेवत वगैरे होतो, त्याच्यामुळे बीचवर पुन्हा आम्हाला जायचं होतं डान्स वगैरे करायला, तर जाता नाही आलं. जर उद्या वेळ असेल तर नक्कीच आम्ही उद्यासुद्धा जाणार आहे बागा बीचला नाईट व्ह्यू पाहण्यासाठी. समुद्राच्या कडेला खूप छान धमाल आली, मजा आली. तर तुम्हाला आमचा हा आजचा गोव्याचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आम्ही अजून गोव्यात कुठे कुठे फिरणार आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की पुढचा व्हिडिओसुद्धा कंटिन्यू पहा. चलो, बाय बाय.